दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. समुद्रमंथनाच्या निमित्ताने कोकणातून लक्ष्मीचे अपहरण झाले. ती लक्ष्मी परत माघारी शेतकऱ्याच्या घरात यावी म्हणून केलेले आवाहन म्हणजे लक्ष्मीपूजन. नवांकुरित धान्याच्या पेंड्या व धान्य मोजण्याचे मापटे यांच्या स्वरूपात ही पूजा केली जाते. साईचे पोहे व बत्ताशे यांचा प्रसाद वाटला जातो. लक्ष्मीच्या अपहरणानंतर तिची थोरली बहीण हिने प्रचंड संहार केला म्हणून तिला लक्ष्मी आई किंवा अक्काबाई असे म्हटले जाते. तिचेच एक स्वरूप म्हणजे कडक लक्ष्मी म्हणून तिचे ठाणे गुलाम होणे नाकारलेल्या वस्तीजवळ आढळते. याशिवाय बेडग, सांगली, धाराशिव अशा ठिकाणी लक्ष्मी आईची देवळे आहेत. मध्यरात्रीनंतर स्त्रिया सपे नाचवून व ढोलके वाजवून लक्ष्मी आईला आवाहन करतात. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. समुद्रमंथनाच्या निमित्ताने कोकणातून लक्ष्मीचे अपहरण झाले. ती लक्ष्मी परत माघारी शेतकऱ्याच्या घरात यावी म्हणून केलेले आवाहन म्हणजे लक्ष्मीपूजन. नवांकुरित धान्याच्या पेंड्या व धान्य मोजण्याचे मापटे यांच्या स्वरूपात ही पूजा केली जाते. साईचे पोहे व बत्ताशे यांचा प्रसाद वाटला जातो. लक्ष्मीच्या अपहरणानंतर तिची थोरली बहीण हिने प्रचंड संहार केला म्हणून तिला लक्ष्मी आई किंवा अक्काबाई असे म्हटले जाते. तिचेच एक स्वरूप म्हणजे कडक लक्ष्मी म्हणून तिचे ठाणे गुलाम होणे नाकारलेल्या वस्तीजवळ आढळते. याशिवाय बेडग, सांगली, धाराशिव अशा ठिकाणी लक्ष्मी आईची देवळे आहेत. मध्यरात्रीनंतर स्त्रिया सपे नाचवून व ढोलके वाजवून लक्ष्मी आईला आवाहन करतात.